दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक पोलिसांना चोरी गेलेल्या मोबाईल प्रकरणी मोठे यश मिळाले आहे. शहरातील तब्बल 603 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आले आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत तब्बल 1,12,53,000 रुपये इतकी आहे. नाशिक शहरात सर्वाधिक मोबाईल चोरीचे प्रकार अंबड, इंदिरानगर, पंचवटी, आडगाव नाका आणि गंगापूर रोड या भागात घडले होते. परंतु सातत्याने केलेल्या तपासानंतर अखेर पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे. नाशिक पोलीस आयुक्तांचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं पोलीस आयुक्तालयामध्ये CP ऑफिसमध्ये स्वागत आहे. आपण आज या ठिकाणी एक चांगला अनुभव, म्हणजे आपल्याला जो चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्हालाही खूप चांगलं वाटतंय. कारण बरेचदा अशा काही घटना घडतात, मोबाईल चोरी होतात, सायबर फ्रॉड होतात आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. पण प्रत्येक गोष्टीला कितपत यश येतं, काही वेळेला यश येतं, काही वेळेला यश येत नाही. तर आजचा हा जो प्रसंग आहे, मी माझ्या टीमचं अभिनंदन करतो. DCP क्राईम, ACP क्राईम मिटके साहेब आणि आपली पूर्ण टीम. एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या 13 पोलीस स्टेशन हद्दीमधल्या 603 मोबाईल्स हे आपल्याला परत मिळाले. त्याची किंमत साधारण 1,12,53,000 रुपये आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप मला जे सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि हा कार्यक्रम जो आहे हा त्याचा एंड पॉईंट आहे. पण त्या एंड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे की आपला एखादा मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं, एक तर ती चोरी होऊ नये. पण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या शहरात आयडियल कंडिशन्स कुठेच कधीच नसतात आणि आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे मागच्या किती हजार वर्षात आपण बघितलं तर आयडियल कंडिशन्स ह्या कधीच नव्हत्या. क्राईम हा नेहमी समाजामध्ये अस्तित्वात असणार आहे. पण आपण त्याला कसं रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतं हे महत्त्वाचं आहे. नाशिक पोलिसांच्या या प्रयत्नामुळे शहरात चोरी विरोधी मोहिमेला नवी दिशा मिळाल्याचं सांगितलं जात आहे. विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक.